गेल्या कित्येक काळापासून नवी मुंबई महापालिका ही राज्य शासनाची घटक राज्य शासनाच्या डिपार्टमेंटप्रमाणे वागत होतं. मागे काही कमिशनर आल्यामुळे खूप लोकांनी VRS घेतली आणि आपली वरची पदं जी अनुभवी लोक होती ते निघून गेली. त्यामुळे सेकंड फळी निर्माणच झाली नाही. त्याचबरोबर आपली जी सेवा भरती नियमावली तयार केली 2021ला त्या ठिकाणी शासनाने मंजूर केली. त्यामध्ये फक्त पदोन्नतीद्वारे पदं भरण्याची सोय ठेवल्यामुळे पदोन्नती करण्यासाठी पात्र त्या ठिकाणी आपल्याला मिळालेच नाही. त्यामुळे ती सगळी पदं रिक्त पडली. आज आपला एकही उपायुक्त त्या ठिकाणी नाही आहे. आज आपली पात्र त्या ठिकाणी हे नाही आहे. त्याचबरोबर मी हे वय वाढवण्याचा श्रमिक सेनेच्या माध्यमातून 2 वर्ष अगोदर चीफ जस्टिस ऑफ हायकोर्टचं मी अभिप्राय घेतला होता दिलीप भोसले साहेबांचं. त्यांनी सांगितलं की आपलं महापालिकेला स्वतःचं वय ठरवण्याचा अधिकार आहे, जो 365नुसार विनियम करण्याचा अधिकार आहे. स्थायी समिती बनवते, महापालिका कायम करते. फक्त त्या विनियमामध्ये सब क्लॉज H जर असेल तो फक्त राज्य शासनाकडे मंजुरीला जातो. इतर सर्व बाबतीत महापालिका स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन ते विनियम लागू करू शकते. यामध्ये आता आपले अनेक अनुभवी अधिकारी आहेत, ते रिटायर होणार आहेत. ती फळी देखील ती वॅकेट पोस्ट भरून होणार नाही आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव या शहराच्या सेवेसाठी अतिशय गरजेचा आहे. त्याचबरोबर जी पदं रिक्त आहेत आणि त्या सर्व रिक्त पदांवरती पदोन्नतीचा क्लॉज असल्यामुळे ती खाली आहेत आणि त्यामुळे फक्त डेप्युटेशनचे अधिकारी येऊन बसलेले आहेत. तर आता हळूहळू आम्ही चार्ज शलेला आहे. 5 फेब्रुवारीपासून या महापालिकेचा चार्ज या भारतीय जनता पार्टी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण घेतलेला आहे. प्रशासक काळात या शहराची खूप हानी झालेली आहे. त्यामुळे पहिला तर सर्वप्रथम अनुभवी लोक या ठिकाणी त्यांची सेवा अधिक ठेवावी या दृष्टीने 58चं वय आम्ही 60 करण्याचं त्या ठिकाणी आता ठरवलेलं आहे स्थायी समितीने.